हाय नमस्कार एव्हरीबडी, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू? आय एम फाईन एव्हरीबडी. राधाच काळ पाखरू या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपला पाण्याचा हंडा आहे. तर व्हिडिओ मी स्वयंपाक झाल्यावरच करायची होती, पण स्वाती आली. स्वाती म्हणते, ए सनिया, मोबाईलचा नाही तर टीव्हीचा आवाज कमी कर. कमी म्हणजे सगळंच कमी कर. तर मग स्वाती म्हणली, कॅन्ड आहे तुमच्याकडं तर त्या व्हिडिओ बनवत जावा. पण काय करू अहो, मला एकदा व्हिडिओ चालू केला का नाही त्याची नादातच लागते. त्याच्यात मग हातातलं काम सोडावं लागतं. पालवा बंद करायचा छोकले, येऊ नको इकडं. मी छोकलीला मुद्दा म्हणून का नाही कॅमेरात घेत नाही, व्हिडिओ मध्ये घेत नाही. लोकांना नाव ठेवतात म्हणून. आता लेकरच घेत नाही मी, छोकली कावी कोणच घेत नाही, सण्याला सुद्धा घेत नाही. आपले लेकर आता का नाही सगळ्यांपासून लांब ठेवायचे. वाईट वाईटले बोलते. त्या दिवशी कावीला किती लोक वाईट बोलली, सण्याला बोलली, छोकुलीला बोलतात. त्यामुळं आता लेकरं नाहीत बघा घ्यायचे. काय असेल ते आपण एकटीनं शिव्या खायच्या. नवरा कॅमेरामध्ये घेत नाही, व्हिडिओमध्ये घेत नाही, तर नवरा सगळ्यांच्या नजरेत चांगला आहे. जे व्हिडिओमध्ये दिसतात ते वाईट. त्यामुळं कारण मी कोणाला घेतच नाही. आता लेकरांना घ्यायचंच बंद केलं. स्वातीला पण सांगितलं ताईला घेत जाऊ नको व्हिडिओमध्ये. लय घरामध्ये गरम होत आहे, त्यामुळे सकाळ सकाळ लवकरच मी गेला स्वयंपाक हे आवरून घेते. चुलीवर करायचं असल्यावर व्हिडिओ चालू आहे. व्हिडिओ आवाज जरी गेला तरी लोक नावं ठेवतात. ती लगेच काहीतरी बोलते. ती तुझ्या लेकरांना वळणच नाही, नामकच नाही, खाल्लंच नाही. आवाज सुद्धा करू नका कोणी. यावं लागतं का तिकडं आवाज? आता मोठी बहिणी यायला लागली. मॅगात ऐकून घेतलं 1000 रुपये आणि चिकन हे ते आणायला सांगितलं छोकलीच्या बापाला. उसनं पासनं करून पाहुण्या रावळ्यांचा पाहुणचार करावा लागतोय. काय करावं आपल्या घरी आल्यावर, कारण त्यांच्या घरी गेल्यावर ते आपल्याला घालतात म्हणल्यावर आपल्याकडे नसलं आपल्याला उसनं पासनं करावंच लागतंय, है का नाही? मग आज म्हणलं सकाळ सकाळ बिर्याणी घेऊन होस तर म्हणलं 2-4 चपात्या कराव्या, त्या बटाट्याचं कालवण करावं आणि पुन्हा बिर्याणी करावी. म्हणलं कारभार गेलं तर चिकन आणायला. बघू आता बिर्याणी तर करू, नाही तर कालवण भाकरी तर करू. त्यांना सांगितलं 2-3 किलो काय येईल ती बाजरी आणा. कवा गेले तर त्याच्यावर मी सगळं झाडू मारलं. मेघाताईच्या इथनं हंडा भरून आणला. पुन्हा आंघोळ झाली माझी, पीठ मळलं. आता चपात्या होत आल्या. बटाट्याचं कालवण होईन थोडंसं. म्हणलं स्वयंपाक होस तर म्हणलं बटाट्याची चपाती खातेली. म्हणलं तिकडं स्वातीच्या इकडं झाडाखाली करणार, भरपूर करणार. काय आपलं रेशनचं तांदूळ आहे, तसलं भारीतलं तांदूळ नाही आणलं. रेशनच्या तांदळाचा करायचा आपला भात. मला 2 तास झाले बघा फोन आणता त्यांचा की राधा तुरीची कोंबडी भेट नाही. मग मी म्हणलं आणा चिकन. तर अजून नवरा तिकडंच आहे. मी तर पुण्याला जाऊन माघारी असते. पुण्यावर आणलं कारण 4 तास लागतात पुण्याला जायला. तरी अजूनही तपास नाही. दारुड्यांना मला कळत नाही. घरात अन्न नका का नसं खायला, पण दारुड्याला दारू येते कुठून आणि त्यांना विकणारी माणसं देतात कशी हेच काय कळत नाही.
दारूमुळं संसार वाटोळ होतो या. ते दारू विकणाऱ्याला बी कळलं पाहिजे आणि दारू पिणाऱ्याला बी कळलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? दारू विकणारे चांगले असतात का हो? म्हणजे ते असं दुसऱ्याच्या परपंचाचा काही विचार करत नाही ते, मला म्हणायचं. तर तुम्हाला सांगते, तुम्ही म्हणसाल राधे तुला परवा दिवशी तुला कायच नव्हतं म्हणले, मग भाजीपाला कुठून आणला. तुम्हाला सांगते की मी, आपली स्वीटी माहिती का, स्वीटी तिचं आता हे आहे, काय म्हणतात ते, ढवळ जेवण आहे तिचं, ढवळ घालायचं ना. मग तिच्या मम्मीचा फोन आला होता मला आमंत्रण देण्यासाठी की राधाताई स्वीटीचं वडभरण आहे, या वडभरणाला. मग आणि नाव पूजा ताईचं होतं ट्रू कॉलरला, का मी आज सेव्ह केलं तर माझ्या काय एवढं आठवणीत नाही. आणि फोन आला, ते म्हणलं कुठे आहेत तुम्ही? मी म्हणलं मी आहे म्हणलं जीवूरमध्ये. म्हणलं काय करता? मी म्हणलं आली बाजारला आणि शेंगाला गेलते म्हणलं 2 दिवस, म्हणलं इंजेक्शन पण घ्यावं एखादं म्हणून आलते म्हणलं. पण म्हणलं पैसेच निघत आता, म्हणलं माझं सर्वे डाऊनच आहे म्हणलं. मग सर्वे डाऊन आहे म्हणल्यावर काय आलं कारभार आहे. पाणी घेऊन लय उशीर केला. 2-3 दुकानं फिरलो तर नाही फोन केला. मग फोन केला तास झालं की. मग दळण पाणी आणलं का दळण? नीट करायला लागून तिथं असं हात घालून बघितलं तर खरं निघावं लागलं. मग एवढं खड्यांचं कशाला आणायचं? मग ज्वारीच आणायची 2 किलो. लय आणूस तर बाजरी लय आणूस तर ज्वारीच आणायची थोडी. तू म्हणले 5 किलो आणून आणले. म्हणलं येईल तेवढे आणा. तर मी सांगायला लागले होते स्वीटीच्या मम्मीनं आमंत्रण दिलं आणि त्यांच्याकडूनच मी 500 रुपये घेतलं स्वीटीच्या मम्मीकडून. मग एक इंजेक्शन घेतलं, थोडा भाजीपाला आणला. त्यांना म्हणलं तिथे तुमचं महागार आहे. त्या म्हणल्या अडचणीला द्यावं लागतं हे ते. म्हणजे बघा माणसं किती दिलदार भेटले ते मला. त्यांना आपल्या आमंत्रणासाठी फोन केला होता, कुठे म्हणून विचारलं, मी अडचण सांगितली तर त्यांना दवाखान्यात जायला ठेव इथं स्वातीच्या इकडंच करायचं आहे. आणलं बघा बहिणीसाठी चिकन किलोभर आणले. त्या रसा पाणी खायचं आहे का नाही? काय सांगते काय फरशीवर मीठ सांडलं ना आणि ते पायाखाली आलं की लईच कसतर होतं. त्याला लावलं होतं का नव्हतं ते बी ध्यानात नाही त्याला. आपण झालं 4 चपात्या. आता करते बटाट्याचं कालवण. ढवळ्या जेवणाला गेलीच नाही मी. मलाच माहित नाही आता ते वडभरणाला कसं जायचं असतं ते. सांगा तेवढं मला. आता उद्याच्याला त्यांना माझी मदत केली काल. आता उद्या पुरीचं वडभरण आहे आणि आमंत्रण तर आवर्जून दिलंय म्हणल्यावर जावं तर लागणार. काय घेऊन जावं
लय लोकांचं उसणं पासणं केलंय मी, काय सांगू तुम्हाला. विश्वासानं दिलं पण देतात मला, आणि मी पण माझ्याकडे पैसे आले का ना मी महागात देऊन टाकते. त्यासाठी काम हे बघते या. काय जण मला म्हणले की राधे कपड्याच्या दुकानात परवडत नाही तुला काम, 5,000 रुपये महिना आणि जाणं येणं आपल्याकडं, आणि 9 ते 5 नाही 9 ते 7 संध्याकाळी. 20 रुपयाचं कुठून गड्डे, 20 रुपयाचं खोबरं आहे, 5 रुपयाचं हे. कोंबडा माणसाला आणायचा असतो या. एवढंसं पीठ सुद्धा मी वाया जाऊन देत नाही. पण चपात्या तेवढ्या वाया गेल्या. बघितलं ना तुम्ही, तुम्हाला वाटतं ना राधी स्वयंपाक करत नाही, राधी मस्त करते. पण वांग बटाट डाळे डोळे घरात खात नाही का, रोजच मटणं अंडे मासन कुठनं आणायचं, आणि आणलं तर रोज खाऊ वाटतं का तुम्ही सांगा. खाणारे खाते ती बाई, पण आपल्या जीवाला खाऊ वाटत नाही. तर चला आता बटाटा येडवाकडं हलवते, आणि चिकन हे ते होऊस तर परत अजून भाकरी थापायच्या, त्याला काम आहे. तर भेटू आता आपण पुढल्या व्हिडिओमध्ये.